टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पीडब्ल्यूडी रोड ते मोहम्मद अली रोडला रेल्वेच्या वरचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असणारा सिंदूर पूल जो आहे तो आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण सोहळा पार पडला आणि त्यानंतर 3 वाजता हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे। आपण पाहतो की या सिंदूर पुलाच्या दोन्ही लेन म्हणजे मोहम्मद अली रोडला जाणारी जी लेन आहे ती असेल किंवा पीडब्ल्यूडी रोडला म्हणजे फ्रीवेच्या दिशेने जाणारी जी लेन आहे त्या दोन्ही लेन जे आहेत ते वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेले आहेत। काही वेळापूर्वीच मुंबई महानगरपालिकेच्या आणि वाहतूक पोलिसांच्या समन्वयानं या पुलाचं लोकार्पण जे सकाळी 11 वाजता झालेलं होतं आणि त्यानंतर वाहतुकीसाठी खुला होण्याची जी 3 वाजताची वेळ होती ती मुंबई महानगरपालिकेने पाळलेली आहे आणि आता या सिंदूर पुलाच्या दोन्ही लेन ज्या आहेत ते वाहतुकीसाठी खुला झाल्याचं पाहायला मिळतं आहे। जी व्हिज्युअल्स पाहतोय ते मोहम्मद अली रोडच्या बाजूनं पीडब्ल्यूडी रोडला म्हणजे फ्रीवेच्या दिशेने येणारी ही दुसरी लेन आहे आणि तर ही पहिली जी लेन आपल्याला पाहायला मिळते ती मोहम्मद अली रोडला जाणारी लेन आहे। आणि या सगळ्या परिसरामध्ये मागच्या 2.5 वर्षापासून या पुलाचं कामकाज जेव्हा सुरू होतं तेव्हापासून जी काही वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती त्या वाहतूक कोंडीचा प्रश्न जो आहे तो आता सुटण्याची शक्यता आहे। जवळपास 160 वर्ष जुना असणारा हा पूल जीर्ण झाल्यानंतर ऑगस्ट 2022 मध्ये त्याला पाडण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हा पुलाचं बांधकाम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं होतं आणि आता आपण पाहतोय या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर त्याला सिंदूर असं नाव देण्यात आलं आणि त्यानंतर तो आता वाहतुकीसाठी खुला केला गेल्याचं पाहायला मिळतं आहे। जवळपास 2.5 वर्षांचा कालावधी या पूल उभारणीसाठी लागला आणि त्यानंतर आज लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर हा पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झालेला आहे। या सगळ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जी काही वाहतूक कोंडी निर्माण होत होती सातत्यानं मोहम्मद अली रोडच्या बाजूला असेल किंवा फ्रीवेच्या दिशेने या सगळ्या परिसरामध्ये असेल जो वाहतूक कोंडीचा प्रश्न होता तो आता सुटण्याची शक्यता आहे आणि अखेर या कर्नाक ब्रिज जे आधीचं नाव होतं ते बदलून सिंदूर असं नाव देऊन आजपासून हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला असल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन प्रेम सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।